नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर संजय पगार, सहयोगी प्राध्यापक भूगोल विभाग मराठा विद्या प्रसारक समाजाचे कॅरेटी आर्ट्स, बीएच कॉमर्स आणि एम सायन्स पॉप्युलरली नोन ॲज केटेचम कॉलेज नाशिक यातर्फे मी आपल्या सर्वांचं या ऑनलाईन व्हिडिओ लेक्चर सिरीज मध्ये सहर्ष स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण FYB वर्गातील सेमिस्टर 2 चा आपला जो पेपर आहे तो म्हणजे मानवी भूगोल ह्युमन जिओग्राफी याचं प्रकरण क्रमांक 2 लोकसंख्या यावर आपण चर्चा करू। विद्यार्थी मित्रांनो, या लोकसंख्या या प्रकरणामध्ये एकूण 3 उपघटक आहे। या 3 उपघटकावर मागील तासापासून आपण चर्चा करतोय। हे जे प्रकरण आहे याच्यामध्ये पहिला जो उपघटक होता तो म्हणजे लोकसंख्या वितरणावर परिणाम करणारे घटक, दुसरा महत्वाचा घटक आता लोकसंख्या संक्रमण सिद्धांत आणि तिसरा महत्वाचा घटक आहे भारतीय लोकसंख्या रचना। याचा भाग क्रमांक 2 आज आपण बघणार आहोत। मागच्या तासाला आपल्याला आठवत असेल भारतीय लोकसंख्येची रचना पहिला भाग जो आहे लिंग गुणोत्तर याच्यावर चर्चा केली। आज आपण भारतीय लोकसंख्येची रचना याचा दुसरा जो महत्वाचा घटक आहे साक्षरता याचा भाग क्रमांक 2 वर आपण चर्चा करतो। विद्यार्थी मित्रांनो, सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे की आपण ज्या वेळेला कोणत्याही देशाचा आपल्याला मूल्यमापन करायचं असेल, त्या ठिकाणचा समाजाचा दर्जा जर आपल्याला अभ्यासाचा असेल तर त्याच्यासाठी जे वेगवेगळे निकष वापरले जातात, वेगवेगळ्या घटकांचा अभ्यास करून त्याच्यावर आधारित त्या ठिकाणी त्या समाजाचा दर्जा मोजला जातो। आणि हा दर्जा मोजण्यासाठी आपण जे वेगवेगळे प्रकारचे मापदंड वापरतो, जे एकक वापरतो किंवा जे घटक वापरतो, जे आपण निकष लावतो, त्याच्यामध्ये सर्वात महत्वाचा निकष आहे की त्या ठिकाणची साक्षरता किती आहे। त्या ह्युमन रिसोर्स जर आपल्याला अभ्यास करायचा असेल, मानवी साधन संपदेचा अभ्यास करायचा असेल तर विद्यार्थी मित्रांनो त्या ठिकाणच्या लोकांची साक्षरता हा अत्यंत महत्वाचा निर्देशांक आहे, एक इंडिकेटर आहे। त्याच्या साह्याने आपण त्या समाजाचं मूल्यमापन करू शकतो। आणि विद्यार्थी मित्रांनो, एक लक्षात ठेवा, ज्या देशामध्ये साक्षरता जास्त आहे अशा देशामध्ये आर्थिक व सामाजिक विकास जास्त झाला आहे। आणि तो विकास होण्यामागे त्या ठिकाणच्या साक्षरतेचं प्रमाण खूप महत्वाचं आहे। कोणत्याही विकसित देशामध्ये बघा तुम्ही, या विकसित देशामध्ये एक लक्षात येईल, ज्या देशांमध्ये सर्वाधिक साक्षरता आहे अशा देशांमध्ये आर्थिक विकास, सामाजिक विकास, स्त्री पुरुष समानता ही अत्यंत चांगल्या प्रतीचा आहे। एक संतुलित समाज त्या ठिकाणी आहे, सामाजिक स्वास्थ्य त्या ठिकाणी आहे। आणि त्याच्यासाठी साक्षरता मोजत असताना साक्षर व्यक्तींची संख्या लक्षात घेतली जाते। मग सुरुवातीला साक्षर कोणाला म्हणायचं, एक अत्यंत महत्वाची व्याख्या संयुक्त राष्ट्र संघाने केली आहे। ही जगमान्य ही व्याख्या आहे। काय आहे ती व्याख्या? एकदम सोपी आहे। साक्षरता म्हणजे लिहिता वाचता येण्याची क्षमता। म्हणजे प्रत्येक व्यक्तीला त्याच्या मातृभाषेमध्ये ज्या वेळेला लिहिता आणि वाचता येतं त्यावेळेला त्या व्यक्तीला आपण साक्षर म्हणतो। आणि अशा साक्षर लोकांची संख्या म्हणजे साक्षरता होय। एकूण लोकसंख्येमध्ये किती टक्के लोक शिकलेले आहेत, किती लोकांना साक्षर आहेत, त्यांना लिहिता येतं, वाचता येतं, एखादा त्यांच्या मातृभाषेमधला संदेश असेल, निरोप असेल, मेसेज त्यांना समजतो, त्यांना दुसऱ्यांना मेसेज देता येतो, हेच प्राथमिक ज्ञान असेल तर त्या व्यक्तीला आपण साक्षरता असं म्हणतो। आणखी एक व्याख्या मी तुमच्या डोळ्यासमोर ठेवतो की भारतीय जनगणना करत असताना त्या जनगणनेमध्ये साक्षर व्यक्ती कोणाला म्हणायचं याची एकदम छान आणि सुंदर व्याख्या केली आहे। अत्यंत महत्वाची व्याख्या आहे ही व्याख्या आपण आपल्या जनगणनेमध्ये ग्राह्य मांडले। काय आहे ती व्याख्या? ज्या व्यक्तीला कोणत्याही भाषेमध्ये, विशेषतः मातृभाषेमध्ये समजून वाचणे व लिहिणे जमते अशा व्यक्तीला आपण साक्षर म्हणतो। म्हणजे पहिल्या व्याख्येच्या जवळपास मिळती जुळती व्याख्या आहे। काय आहे की जी मातृभाषा आहे, आपण महाराष्ट्रात राहतो, आपली मातृभाषा मराठी आहे त्या ठिकाणी, किंवा भारतातील अनेक लोकांची मातृभाषा हिंदी आहे। म्हणजे जी त्याची मातृभाषा आहे त्या भाषेमध्ये जर त्याला लिहिता येत असेल, वाचता येत असेल, त्याला समजत असेल, प्राथमिक एक अंक ओळख असेल, त्याला लिहिता वाचता येत असेल, त्याला संदेश कळत असेल, दुसऱ्याला संदेश पाठवता येत असेल, दुसऱ्याचा संदेश त्याला समजत असेल, जर त्याला अशा प्रकारचं स्किल असेल, असं कौशल्य असेल, हे गुण त्याच्यामध्ये असेल तर त्या व्यक्तीला आपण साक्षर म्हणतो। म्हणून एकदा साक्षर ही व्याख्या खूप महत्वाची की ज्या व्यक्तीला कोणत्याही मातृभाषेमध्ये समजून वाचणे किंवा लिहिणे जमते अशा प्रकारच्या व्यक्तीला आपण साक्षर म्हणतो। आणि हे साक्षर लोकांची संख्या किती आहे याच्यावर त्या ठिकाणची साक्षरता अवलंबून असते। भारतातील साक्षरतेवर आपण आता थोडासा प्रकाश टाकू। भारतामध्ये एकूण साक्षरता आपण मोजतो, स्त्री साक्षरता किती आहे, पुरुष साक्षरता किती आहे, ग्रामीण भागामध्ये साक्षरता किती आहे, शहरी भागामध्ये साक्षरता किती आहे, धर्मानुसार, जातीनुसार, स्थळ आणि काळ परतो ही जी साक्षरता आहे ही सर्व साक्षरता आपण आपल्या जनगणनेमध्ये जी दर 10 वर्षांनी होते
त्याच्यामध्ये मोजतो. आणि हा अभ्यास विद्यार्थी मित्रांनो परत सांगतो, समाजाच्या स्वास्थ्यासाठी, समाजाच्या विकासासाठी, आर्थिक विकासासाठी खूप महत्वाचे आहे. विशेषतः विद्यार्थी मित्रांनो, साक्षरता जी आहे, साक्षरतेची सर्वात महत्वाची बाजू ही आहे की आपल्याला त्या समाजातील जी ह्युमन रिसोर्सेस आहे, जी मानवी संपदा आहे, याची गुणवत्ता कळते, त्याचा दर्जा कळतो. आणि तो दर्जा, ती गुणवत्ता ही त्या समाजाचं त्या ठिकाणी रिफ्लेक्शन असतं. समाजाच्या विकासाचं, समाजाच्या सामाजिक आणि आर्थिक विकासाचं ते अत्यंत महत्वाचं रिफ्लेक्शन असतं. तो एका प्रकारचा आरसा असतो, हे लक्षात ठेवा. लोकसंख्येत साधन संपदा जर आपल्याला ठरवायची असेल तर त्यासाठी त्या लोकांचे तांत्रिक नॉलेज काय, वैज्ञानिक नॉलेज काय, त्यांच्यामध्ये विविध कौशल्य काय आहे, त्यांची मानसिकता काय, त्यांची निर्णय क्षमता काय आहे, ही संपूर्ण त्यांची बुद्धिगुणांक, सर्व गोष्टीचा त्या ठिकाणी उपयोग केला जातो. हे ग्राह्य मानलं जातं. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, समाजामध्ये फक्त लोकांची संख्या वाढता कामा नये, लोकांची गुणवत्ता वाढवायची असेल, त्या गुणवत्ता वाढवण्यामध्ये सर्वात महत्वाचा घटक आहे तो म्हणजे साक्षरता. जोपर्यंत लोकांची साक्षरता वाढत नाही, समाजामध्ये साक्षरतेचं प्रमाण वाढत नाही, तोपर्यंत मला वाटतं बाकीचे जे गुण आहे, म्हणजे त्यांचे वैज्ञानिक ज्ञान असेल, तांत्रिक ज्ञान असेल, त्यांचं कौशल्य असेल, निर्णय क्षमता असेल, त्यांचं नेतृत्व असेल, या सर्व गुणांमध्ये जर कमालीचा विकास होत असेल, त्याच्यामध्ये बदल घडून येत असेल, तर तो बदल घडून आणण्यासाठी त्या लोकांची साक्षरता अत्यंत महत्वाची आहे. म्हणून या अभ्यासामध्ये लोकसंख्येचा अभ्यास असेल किंवा आपण नैसर्गिक साधन संपदेप्रमाणे मानवी साधन संपदेचा अभ्यास करतो, त्यामध्ये हा अभ्यास अत्यंत महत्वाचा आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि भारताची तसं सुरुवातीच्या काळामध्ये भारताची साक्षरता जर पाहिली आपण आकडेवारी तर अत्यंत कमी होती, आणि नंतरच्या काळामध्ये ती मंद गतीने वाढली. आणि त्याच्यामध्ये स्त्री पुरुष साक्षरता याच्यामध्ये प्रचंड तफावत होती, ग्रामीण आणि शहरी भाग याच्यामध्ये तफावत होती. म्हणून नंतरच्या काळामध्ये ही तफावत दूर करण्याबरोबरच आपल्या भारतातील साक्षरता वाढवण्याचं मोठं एका प्रकारची समस्या भारतीय शासनापुढे, भारतीय त्या ठिकाणी सरकारपुढे, शासनापुढे होती. बघा, आपण तुमच्या डोळ्यासमोर जो हा आलेख आहे, हा जो स्तंभालेख आहे, याच्यातून तुमच्या लक्षात येईल की 1901 मध्ये भारतामध्ये फक्त 5.35% साक्षरता. 100 लोकांमध्ये जेमतेम 5 लोक शिकलेली होते की ज्यांना लिहिता वाचता येत होतं, म्हणजे जवळपास 95% लोक निरक्षर होते. पण नंतरच्या काळामध्ये मात्र, सुरुवातीच्या काळामध्ये अत्यंत मंद गतीने ही साक्षरता वाढली. आणि आता अलीकडे 2011ची जी साक्षरता आहे, भारताची सरासरी 74.4 आहे. ही अत्यंत आशावादी आहे. पण मला वाटतं विद्यार्थी मित्रांनो, अजूनही आपण ज्या वेळेला भारताची तुलना विकसित देशांशी करतो, युरोपियन देशांशी करतो, त्यावेळेला आपण खूप पाठीमागे आहोत. आपली साक्षरता अजूनही खूप कमी आहे, हे आपल्याला जाणवतं. पण ही साक्षरता वाढली पाहिजे. आणि विशेषतः ही वाढत असताना त्या ठिकाणी स्त्री पुरुष या दोघांच्या साक्षरतेमधला जो तफावत आहे ती दूर झाली पाहिजे. ग्रामीण आणि शहरी भागातील तफावत दूर झाले पाहिजेत. वेगवेगळ्या भारतामध्ये धर्म आहे, वेगवेगळ्या जाती आहे, विविध प्रकारची जी वेगवेगळ्या प्रकारच्या जमाती आहे, यांच्या मधली जी तफावत आहे ती सुद्धा कमी झाली पाहिजेत. आणि तरच आपल्याला त्या ठिकाणी साक्षरता ही खऱ्या अर्थानं वाढली, हे लक्षात येईल. विद्यार्थी मित्रांनो, आणखी काही गोष्टी त्या ठिकाणी सांगतो. स्वातंत्र्यानंतर खरंच चांगली चालना मिळाली. शासनाचे प्रयत्न असेल, शिष्यवृत्ती असेल, सामाजिक प्रबोधन असेल, मुलींचा सहभाग हे वाढत आहे, स्त्री साक्षरता वाढत आहे. पण मात्र ही अजून गती वाढली पाहिजे. आणि मी तुम्हाला सांगतो, 2011 मध्ये जी जनगणना झाली त्याच्यामध्ये काही गोष्टी ज्या बाबी महत्वाच्या आहेत त्या मी तुम्हाला सांगतो. स्त्री साक्षरता किती होती? 65.46%. पुरुष साक्षरता बघा किती होती? 82.14%. म्हणजे या दोन्हींच्या आकड्यावर जर तुम्ही नजर मारली तर त्याच्यामध्ये तफावत होती. आणि एकूण साक्षरता किती होती आपली, स्त्री पुरुष एकत्र धरली तर 74.04% होती. आणि विशेषतः विद्यार्थी मित्रांनो, नंतरच्या काळामध्ये कमालीच्या स्त्रियांच्या साक्षरतेमध्ये बदल झाला, एक आशावादी आहे. आणि भविष्यामध्ये सुद्धा हे अधिक वाढलं पाहिजे. प्रत्येक गुणवत्ता यादी विद्याशाखेमध्ये, मी मागच्या तासाला बोललो, परत एकदा सांगतो, मुलींची संख्या वाढत आहे. की मुली आता मागे नाही, 10वी-12वीच्या गुणवत्ता यादीमध्ये त्या खूप पुढे गेलेल्या आहेत. विविध प्रकारच्या वैद्यकीय शिक्षणाची जी सीएटी घेतली जाते किंवा इंजिनिअरिंग शाखेची जी सीएटी घेतली जाते, त्याच्यामध्ये सुद्धा भारतामध्ये विद्यार्थी मित्रांनो मोठ्या प्रमाणामध्ये मुलींची संख्या जास्त आहे. हे एक आपल्या चांगल्या भारतीय समाजाच्या विकासाचं हे अत्यंत महत्वाचं रिफ्लेक्शन आहे. स्त्रियांची संख्या वाढते, स्त्रियांचा दर्जा त्या ठिकाणी, स्त्रियांची साक्षरता वाढते, त्याचा टक्का वाढतोय आणि कदाचित भविष्यात आणखी वाढेल. विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला सांगू इच्छितो की ग्रामीण आणि शहरी भागामध्ये सन 1951 मध्ये
जी शहरी भागातील साक्षरता होती ती 39.70% होते आणि ग्रामीण भागामध्ये त्याच काळामध्ये ती फक्त आणि फक्त 14.01 होती. म्हणजे याच्यामध्ये 26.69% इतकी तफावत होती आणि आता ही तफावत कमी झालेली दिसते. आणखी गोष्ट महत्वाची आहे की शहरी आणि ग्रामीण भागामध्ये जर आपण साक्षरता पाहिली तर त्याच्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात तफावत आढळते आणि ही तफावत नक्कीच भविष्यामध्ये आपल्याला कमी करावी लागेल आणि ही दिसते. बघा 1951 मध्ये ही तफावत जी होती ती जवळपास 14.1% होते. नंतरच्या काळामध्ये नक्कीच त्याच्यामध्ये सुधारणा होत आहे, ही एक आशावादी गोष्ट आहे. विद्यार्थी मित्रांनो, आणखी एक गोष्ट आहे की हे का होतंय की आपल्या भारतामध्ये शिक्षणाच्या मध्ये जो प्रचंड बदल होतोय, ही गुणवत्ता सुधारते आहेत आणि प्रमाण सुधारतंय. याला अनेक गोष्टी महत्वाच्या आहेत आणि विशेषतः त्या ठिकाणी ग्रामीण भागामध्ये विद्यार्थी मित्रांनो ही साक्षरता कमी आहे. त्याची कारणं खूप आहेत. सर्वात महत्वाचं कारण काय ग्रामीण भागामध्ये साक्षरता कमी असण्याचं की अजूनही शिक्षणाच्या सुविधा अपूर्ण आहेत. शाळांची संख्या कमी आहे, शिक्षकांची संख्या कमी आहेत, लोक ज्या वर्गामध्ये आपण शिकतो वर्ग खोल्या आहेत त्यांची संख्या कमी आहे. शासनाचं अनुदान अनेक ग्रामीण भागातील शाळेला नाही. शाळांमध्ये मूलभूत सुविधा आहे त्याची कमतरता आहे. टॉयलेट असेल, बाथरूम असेल, पिण्याचं स्वच्छ पाणी असेल, विद्युत पुरवठा असेल, हे आजही ग्रामीण भागामध्ये विद्यार्थी मित्रांनो शाळेमध्ये आपल्याला दिसत नाही. म्हणून या सर्व कारण भारतामध्ये असेल, दारिद्र्य असेल, गरिबी असेल, निरक्षरता असेल, या संपूर्णचा परिणाम ग्रामीण भागामध्ये किंवा जे आदिवासी भाग आहे किंवा जो ट्रायबल भाग आहे या भागामध्ये अजूनही शिक्षणाच्या सुविधा कमी पडतात विद्यार्थी मित्रांनो. आणि जर ह्या वाढल्या तर मला वाटतं नक्कीच आपल्या भारतामध्ये साक्षरतेचं प्रमाण वाढेल, हे या ठिकाणी लक्षात घ्या. तुलनेनं जर आपण शहरी भागाचा विचार केला तर शहरी भागामध्ये विद्यार्थी मित्रांनो शाळेची स्थिती खूप चांगली आहे. शिक्षकांची संख्या असेल, शाळांमध्ये सुविधा असेल, त्या ठिकाणी शाळांमध्ये प्राथमिक सुविधा असेल किंवा मग शैक्षणिक सुविधा असेल, शिष्यवृत्ती असेल, एकंदरीत पालकांचा उत्पादन असेल, याच्यामुळे विद्यार्थी मित्रांनो खूप विशेषतः शहरी भागामध्ये इंग्रजी माध्यमांच्या शाळांची वाढती संख्या, हिंदी माध्यमांच्या शाळांची वाढती संख्या किंवा ज्या आपण स्मार्ट स्कूल म्हणतो त्याची वाढणारी संख्या ही अत्यंत एक आशादायी चित्र आहे. त्याचा फायदा विद्यार्थी मित्रांनो शहरी भागामध्ये शिक्षणाचा टक्का वाढलाय, साक्षरतेचा टक्का वाढलाय, पण ग्रामीण भागामध्ये अशाच प्रकारची गरज आहे. म्हणून मला वाटतं याकडे शासनानं समाजातील जे समाज सुधारक आहे यांनी लक्ष देणं गरजेचं आहे. जोपर्यंत साक्षरता वाढत नाही, साक्षरता स्त्री आणि पुरुष प्रमाण याच्यामध्ये तफावत कमी होत नाही, ग्रामीण आणि शहरी भागातल्या साक्षरतेमध्ये तफावत कमी होत नाही, तोपर्यंत मला वाटतं हे असंच राहील त्या ठिकाणी. जर आपण विद्यार्थी मित्रांनो धर्माचा विचार केला, धर्मानुसार सर्वात जास्त साक्षरता जर असेल जैन धर्मामध्ये किती आहे ती 94.9% आणि ख्रिश्चन धर्मामध्ये ती 84.5% आहे, बौद्ध धर्मामध्ये ती 81.3% आहे, हिंदू धर्मामध्ये मात्र ती 73.3% आहे. पण म्हणजे याचा अर्थ काय झाला, धर्मानुसार जर विचार केला तरी त्या ठिकाणी विषमता मोठ्या प्रमाणामध्ये या साक्षरतेच्या प्रमाणामध्ये आहे. ही कुठेतरी कमी झाली पाहिजे, तरच मला वाटतं एकंदरीत लोकसंख्या एक साधन संपदा आपल्याकडे होऊ शकेल, सामाजिक स्वास्थ्य जे आहे ते सुधारू शकेल. म्हणून त्या ठिकाणी आणि मुस्लिम समाजामध्ये तर आणखी कमी आहे, फक्त 68.5% आहे. शीख धर्मामध्ये ती त्या मानानं बरी आहे 75.4. म्हणजे याचा अर्थ काय झाला की आपल्याकडे धार्मिक बाबीचा विचार केला तर धर्मानुसार साक्षरतेचं प्रमाण सारखं नाही, त्याच्यामध्ये प्रचंड तफावत आहे. त्यामागे त्या समाजातील रूढी परंपरा, विचार असेल, तत्वज्ञान असेल, याचा सहभाग आहे, ही या ठिकाणी लक्षात ठेवलं पाहिजे. आणखी एक महत्वाची विद्यार्थी मित्रांनो की विशेषतः जर आपण याचा विचार केला ना, मुस्लिम समाजामध्ये हे प्रमाण कमी आहे. त्याच्यावर अनेक कारण असेल, अजूनही त्या समाजामध्ये स्त्री शिक्षणावर सकारात्मक दृष्ट्या पाहिलं जात नाही आणि म्हणून त्याचा परिणाम त्याच्यावर दिसतो. म्हणून याच्यामध्ये सुधारणा होणं गरजेचं आहे, तरच मला वाटतं भारतातील साक्षरता ही सुधारू शकेल, त्याच्यामध्ये सुधारणा होऊ शकेल. विद्यार्थी मित्रांनो, जर आपण राज्यनिहाय जर आपण विचार केला तर त्याच्यामधूनही काही गोष्टी लक्षात घेईल. या भारताच्या नकाशामध्ये हे सर्व दाखवलेलं आहे, आपल्याला सर्व राज्यांचं त्या ठिकाणी. पण मात्र काही महत्वाच्या गोष्टी मी सांगतो. बघा, केरळामध्ये किती आहे 93.91%, मिझोराममध्ये 91% आहे, त्रिपुरा असेल, गोवा असेल, दिल्ली असेल, हिमाचल प्रदेश असेल, महाराष्ट्र असेल, सिक्कीम असेल, तामिळनाडू असेल, नागालँड या राज्यामध्ये 80% पेक्षा जास्त साक्षरता आहे. पण दुर्दैवानं दुसरीकडे जर आपण विचार केला, बिहारमध्ये फक्त 63.82%.
तेलंगणामध्ये 66.5% किंवा अरुणाचल प्रदेश असेल, राजस्थान असेल, झारखंड असेल, आंध्र प्रदेश असेल, जम्मू काश्मीर असेल, उत्तर प्रदेश असेल, या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो साक्षरता ही आजही एक 63% कमी आहे. या 63 ते 69% म्हणजे 70% कमी आहे. इतर जे राज्य आहेत त्या राज्यांमध्ये 80 आणि 70च्या दरम्यान आहे. म्हणजे आजही आपण या राज्यांमध्ये असलेली साक्षरता ही त्या मानानं तुलनेनं विचार केला तर ती चांगली नाही आणि अनुकूल नाही. त्या ठिकाणी विकसित देशाचे आपण विचार करा, आजही युरोपियन देशामध्ये, उत्तर अमेरिका व इतर जे देश आहेत त्याच्यामध्ये फक्त आशिया आणि आफ्रिका खंडातील काही अपवाद वगळला ना तर अनेक देशांमध्ये ही साक्षरता 90% जास्त आहे. त्या मानाने आपण फक्त 74% आहोत. त्यामुळं या ठिकाणी सुधारणा होणं गरजेचं आहे. म्हणजे भारतीय ज्या वेळेस साक्षरतेचा अभ्यास करतो त्यावेळी हे रिफ्लेक्शन या ठिकाणी आपल्या डोळ्यासमोर येतो. त्याच्यामुळे हे सुधारलं पाहिजे. केरळासारखं, मिझोराम सारखं सर्व राज्यांमध्ये साक्षरता वाढली पाहिजे. 90%च्या पुढे ही साक्षरता गेली पाहिजे. मग स्त्रियांची असेल किंवा धर्माची असेल किंवा प्रत्येक याच्यामध्ये ग्रामीण शहरी भागामध्ये सर्वीकडे ही साक्षरता 90%पेक्षा जास्त जर गेली तर मला वाटतं विद्यार्थी मित्रांनो त्या ठिकाणी गरज आहे. आपण लोकसंख्येची आपण वैशिष्ट्य पाहिली, साक्षरता पाहिली, लिंग गुणोत्तर पाहिलं, बाकीचं सुद्धा आपल्याला थोडक्यात मी तुम्हाला सांगतो की जर आपण भारतीय लोकसंख्येची इतर वैशिष्ट्य पाहिले तर व्यवसायाचा विचार केला तर प्राथमिक व्यवसायामध्ये विद्यार्थी मित्रांनो भारतामध्ये 53.2% गुंतलेले आहेत. त्या मानानं द्वितीय श्रेणीमध्ये फक्त 21.5 आहे आणि तृतीय श्रेणीमध्ये 25.3% लोक आहेत. म्हणून हे सुद्धा या ठिकाणी सुद्धा हे चित्र विदारक आहे. जोपर्यंत द्वितीय आणि तृतीय श्रेणीच्या व्यवसायामध्ये लोकांची संख्या वाढत नाही तोपर्यंत तो समाज विकसित होत नाही असं मानलं जातं. म्हणून एक महत्वाचं आहे. आणखी एक महत्वाची गोष्ट की भारतामध्ये विशेषतः आजही ग्रामीण भागामध्ये 68.44% राहतात आणि शहरी भागामध्ये 31.16% लोक राहतात. आणि तुलनेनं विचार केला शहरी भागातल्या सुविधा ज्या आहेत, ज्या वेगवेगळ्या प्रकारचे आरोग्य असेल, शिक्षण असेल, सामाजिक असेल, या सर्व सुविधा आजही ग्रामीण भागामध्ये नाही. त्याच्यामुळं ते सुद्धा एक वैशिष्ट्य आपल्या डोळ्यासमोर येतं की ग्रामीण भागातली लोकसंख्या जास्त आहे, त्यांना सुविधा आपण पुरवल्या पाहिजेत. धर्मनिहाय विचार केला तर भारतामध्ये सर्वात जास्त हिंदू धर्माचे लोक राहतात. त्यांचं प्रमाण एकूण लोकसंख्येमध्ये किती आहे? 79.80% आहे. आणि सर्वात कमी जर विचार केला तर जैन धर्माचं आपल्या भारतामध्ये प्रमाण आहे फक्त 0.37%, म्हणजे 1% सुद्धा लोक नाही त्या ठिकाणी. हे त्या ठिकाणी धर्मनिहाय लोकसंख्येचा विचार केला ते वैशिष्ट्य आपल्या डोळ्यासमोर येतं. भाषांचा जर विचार केला विद्यार्थी मित्रांनो सर्वात जास्त भाषा कोणती बोलली जाते भारतात तर ती आहे हिंदी. भारतामध्ये जवळपास एकूण लोकसंख्येच्या 43.68% म्हणजे जवळपास 52.83 कोटी लोक ही भाषा बोलतात. आणि तुलनेनं इतर ज्या भाषा आहेत, बंगाली भाषा किती बोलतात लोक? 9.72 आणि मराठी भाषा 8.30 कोटी लोक बोलतात. आणि इतर भाषा ज्या आहेत मग इतर ज्या भाषा या भाषांचं प्रमाण तुलनेनं या भाषांच्या पेक्षा कमी हे लक्षात ठेवा. आणि विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपण थांबूया. या ठिकाणी आपण भारतातील जे लोकसंख्येचे वैशिष्ट्य जे आहे, दुसरं वैशिष्ट्य आपण जे आहे त्याच्यावर आपण चर्चा केली. भारतामध्ये साक्षरता कशा प्रकारच्या आहे याचा आपण थोडक्यात आढावा या ठिकाणी घेतला. या ठिकाणी मी थांबतोय. पुढच्या तासाला आपण प्रकरण क्रमांक 3 चालू करूया. अत्यंत महत्वाचं प्रकरण आहे वसाहत म्हणून. वसाहती नावाचं प्रकरण आहे. याच्यातून भारत आणि जगातील वसाहतीचे प्रकार काय आहे, वसाहतीचं कार्य काय आहे किंवा वसाहतीबद्दल अत्यंत महत्वाची माहिती आपण घेऊया. तोपर्यंत मी थांबतो. धन्यवाद.